त्या ठिकाणी माझी म्हणजे 9,000 रोपाची लागवड. हां. त्याच्यामध्ये माझं ड्रिपचा प्रॉब्लेम आला होता. त्याच्यामध्ये 2,000 रोपाचं माझं डिस्कनेक्ट झालं याच्यामध्ये. ओके. म्हणजे टोटल माझी रोपाची संख्या या ठिकाणी फक्त 7,000 आहे. 7,000. माझे म्हणजे टोटल या प्लॉटवर म्हणजे 1.25 एकरामध्ये 7,000 रोपाची या ठिकाणी प्लांटेशन आहे. माझ्या हिशोबाने या ठिकाणी मला टोटल म्हणजे मागचा माल जो आहे तो मागचा माल सोडून आता जो मी हार्वेस्टिंग केला आहे हा माझ्या हिशोबाने 25 टन माल आहे. आणि मागचा जो माझा 10 टन माल शिल्लक आहे 35 टन एकूण मला या ठिकाणी माल मिळतोय. 55 गुंठ्यामध्ये तुमचं. 55 गुंठ्यामध्ये. त्याच्यातही तुमच्या 2,000 काडीचा प्रॉब्लेम 2,000 झाला. काडीचा प्रॉब्लेम आहे. 2,000 काडीचा माझा प्रॉब्लेम होता. 7,000 काडीच माझी लागवडीची याच्यामध्ये. अरे वा. 7,000 काडीमध्ये तुम्ही म्हणताय की एवढा माल निघू शकतो हो, तुम्हाला. एवढा माल निघू शकतो. तर याच्यामध्ये आता जे तुम्ही रासायनिक खत वापर केलेलाच आहे. हा रासायनिक 2 बॅग 10-26-26च्या वापरल्या होत्या. त्याच्याबरोबर म्हणजे पुरवठ्याचं म्हणून सुपर फॉस्फेटच्या 2 बॅग घेतल्या होत्या. आपलं जे काही म्हणजे खत आहे ते खत त्या ठिकाणी 6 बॅग घेतलं होतं. कोंबडी खताच्या दाणेदारचं जे आहे ऑर्गॅनिक त्या 6 बॅग वापरलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे ऑर्गॅनिक तुमचं ते लिक्विड आहे पोल्ट्री मॅनर कॉफी. हां. त्या 2 5-5 लिटरचे 2 बॅरल त्या ठिकाणी मग ते सोडलेले आहेत. ते कसे वापरले? एक पहिल्या 15 दिवसाच्या लागवडीनंतर पहिल्या 15 दिवसात 1 ड्रम वापरला 5 लिटरचा. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानी म्हणजे आपल्याला फुल सेटिंग घ्यायचं होतं त्या पिरियडमध्ये दुसरा 1 ड्रम वापरला. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं म्हणजे रेग्युलर प्रोडक्टमध्ये आणि याच्यामध्ये कसा डिफरन्स जाणवला तुम्हाला? म्हणजे मला म्हणजे लगेच या ठिकाणी वेल अपटेक झालेला. फुलाच्या सेटिंगच्या पिरियडमध्ये सेटिंग लगेच मिळून गेलं. वातावरणाशी निगडीत त्यावेळेसची परिस्थिती थोडी वेगळी होती. त्यावेळेस थोडंसं ढगाळ वातावरण तयार झालं होतं. बरोबर. त्या फुल सेटिंगच्या पिरियडमध्ये ढगाळ वातावरणात नंतर गारवा निर्माण झाला. त्या गारव्याच्या पिरियडमध्ये मधमाशीचा थोडासा प्रॉब्लेम आला होता. तरी पण चांगल्यापैकी सेटिंग मिळालं मला. आता बाकीचे शेतकरी वर्ग जे आहेत आसपासचे त्यांचा वापर आणि आपल्या याच्यामध्ये वापर केल्यामुळं तर तुम्हाला किती चेंजेस तुम्हाला लक्षात आले? चेंजेसचा जर विचार केला तर मग तसं मी म्हणजे आता जवळजवळ म्हणजे आपलं कोंबडीचं जे काही खत आहे आपल्याकडचं हां. या खताचा वापर मी गेले 5 ते 6 वर्षापासून करतोय. अरे वा. खूपच म्हणजे छान. याच्या अगोदर मी म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस माझा डाळिंबाचा प्लॉट काढल्यानंतर मी या पिकाकडे पुन्हा पाठीमागं आलो होतो. बरोबर. त्याच्या अगोदर माझी टमाट्याची हीच शेती राहत होती. बरोबर. पण डाळिंबाचा प्लॉट काढल्यानंतर मी टमाट्याचा प्लॉट उभा केला. त्यावेळेस मी चांगलं ॲव्हरेज घेतलेलं आहे. आणि त्यावेळेस मी तर फक्त एक 3,000 काडी 3,000 रोपाची शुगरड्यूची लागवड केली होती. त्यावेळेस मला त्या 3,000 रोपामध्ये त्या ठिकाणी मी जवळजवळ 12 ते 13 टन मला त्या कलिंगडचं पण उत्पन्न मिळालेलं आहे. अरे वा. खूपच छान. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की ऑर्गिकॉन ॲग्रोटेकचा दाणेदार कोंबडी खताचा वापर करून आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर करून तुम्ही तुमच्या उत्पादनामध्ये भरघोस पद्धतीमध्ये वाढ घेऊ शकता. रासायनिक खताचाही वापर प्रमाणामध्ये होतो आणि त्याचबरोबर तुमच्या वेलाची सेटिंग, कळी आणि फुटव्यामध्येही तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये मदत भेटते. तर हे आपले शेतकरी मित्र आहेत राहुरी तालुक्यामधील. आपलं नाव आणि गाव सांगा ना. अशोक दगडू वरखडे, राहणार देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. तर हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आपले शेतकरी मित्र आहेत. तर त्यांनी दाणेदार कोंबडी खताचा पाठीमागच्या 3 ते 4 वर्षापासून ते वापर करतात. नॉर्मल कोंबडी खताचं त्याचं ते 5 वर्षापासून करतात पण आपल्या खताचा 3 वर्षापासून वापर करतात. आणि हे प्लॉटिंगचं त्यांचा पण आपला जुना व्हिडिओ आहे तो मी वरती तुम्हाला दाखवतो. 1 क्षेत्र 10 पिकं असं त्यांचा एक व्हिडिओ पण आहे त्यांच्या मुलांचा. त्यावेळेस तो घेतलेला आहे. तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण तो अगेन आता त्यांनी हा प्लॉट घेतलेला आहे. तर हा 2 बेडचा तुम्ही माल बघू शकता. तर ह्या स्वरूपामध्ये तुम्ही माल घेऊ शकता. थोडं जा इकडल्या साईडला जा. या बेडवर चला.